मागील वर्षात दोन महत्त्वाची आणि देशातील राजकीय वातावरण ढवळून काढणारी विधेयकं संसदेमध्ये सादर झाली। त्यापैकी एक आहे वक्फ सुधारणा विधेयक 2024 आणि दुसरे एक देश एकाच वेळी निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन अर्थात 129वी घटना दुरुस्ती विधेयक। या दोन्ही विधेयकांवरून संसदेचं येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार हे जवळपास निश्चित आहे। केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यघटनेमध्ये 129वी घटना दुरुस्ती सुचवणारं विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये सादर केलं। विरोधकांनी जरी या विधेयकाला विरोध केला असला तरी त्यामध्ये नक्की काय तरतुदी आहेत आणि त्याचा परिणाम कसा होणार आहे हे सजग नागरिक म्हणून समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे। संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेच्या आणि राज्यातील विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह असलेल्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे। आपली राज्यघटना अंमलात आल्यानंतर 1951 ते 52, 1957, 1962 आणि 1967 या वर्षी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या। पण त्यानंतर काही राज्यांतील विधानसभा नियोजित कालावधी आधीच विसर्जित झाल्यामुळे ही साखळी तुटल्याचा उल्लेख विधेयकात करण्यात आलाय। लोकसभा आणि 28 राज्यांतील विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी होणार म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांचा कार्यक्रम एकाच वेळी घोषित करण्यात येणार आणि आपण जेव्हा मतदान करायला जाऊ त्यावेळी आपल्याला लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी एकाच वेळी मतदान करावं लागणार। या विधेयकातील तरतुदीनुसार त्यासाठी राज्यघटनेच्या कलम 82, 83, 172 आणि 327 मध्ये बदल केले जाणार आहेत। काही नव्या तरतुदी या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहेत। नव्या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाची तरतूद अशी असेल ती म्हणजे काही कारणास्तव एखाद्या राज्यातील विधानसभा किंवा देशातील लोकसभा ही तिच्या नियोजित 5 वर्षाच्या कालावधी आधी विसर्जित झाली तर तिथे नव्याने निवडणूक घेतली जाईल। पण या निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या सभागृहाचा कालावधी हा पूर्ण 5 वर्षांचा नसणार आहे। आधीचं सभागृह विसर्जित झाल्यानंतर जेवढा कालावधी उरलेला असेल तेवढ्याच काळासाठी नवं सभागृह अस्तित्वात येईल। उदाहरणातून हे समजून घेऊया। एक देश एकाच वेळी निवडणूक हे अंमलात आणल्यानंतर जर एखाद्या राज्यातील विधानसभा तेथील परिस्थितीमुळे 3 वर्षातच जर का विसर्जित करावी लागली तर केवळ तिथे नव्यानं निवडणूक घेतली जाईल। पण या निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या विधानसभेचा कालावधी हा पूर्ण 5 वर्षांचा नसेल, तो केवळ 2 वर्षांचा असेल। कारण आधीची 3 वर्ष आणि उर्वरित 2 वर्ष अशी 5 वर्ष संबंधित ठिकाणी मोजली जातील। त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा देशातील लोकसभेच्या आणि राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळी या राज्यांमध्येही पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक घेतली जाईल। या निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सभागृहाचा कालावधी हा 5 वर्षांचा असेल। मध्यावधी आणि सार्वत्रिक अशा 2 स्वरूपाच्या निवडणुकीचा प्रस्ताव या विधेयकात आहे। जेव्हा 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच एखादं सभागृह विसर्जित करण्याची वेळ येईल त्यावेळी त्या ठिकाणी जी निवडणूक होईल ती मध्यावधी असेल। मात्र जेव्हा देशातील लोकसभेची आणि राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होतील त्यावेळी होणारी निवडणूक ही सार्वत्रिक असेल। सार्वत्रिक निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या सभागृहाचा कालावधी हा 5 वर्षांचा असेल। पण मध्यावधी निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या सभागृहाचा कालावधी हा त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार असेल। लोकसभेत सादर झालेल्या विधेयकासोबत उद्देशिका जोडलेली असते तशी या विधेयकासोबतही आहे। या उद्देशिकेत एक देश आणि एकाच वेळी निवडणूक घेण्याची गरज का आहे याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभेचा कालावधी हा वेगवेगळ्या वेळी संपुष्टात येतो। त्यामुळे तिथे निवडणूक घेताना आचारसंहितेच्या काळात तिथल्या विकास कामांवर परिणाम होतो। तिथलं सामान्य जनजीवन विस्कळीत होतं। सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं काम सोडून निवडणुकीच्या कामात गुंतून पडावं लागतं। अशी काही कारणं देण्यात आली आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या विधेयकावर जो आक्षेप घेतला जातोय त्याचाही विचार केला पाहिजे। लोकसभा आणि राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी बदल सुचवण्याचा अधिकारच संसदेला नाही असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येतोय।
पण राज्यघटनेतील कलम 327 मध्ये याबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आलंय। या कलमातील तरतुदीनुसार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्यासाठी संसदेला अधिकार देण्यात आले आहेत। या विधेयकासोबत या कलमातील तरतुदींची माहिती देणारं परिशिष्टही त्यासोबत जोडण्यात आलंय। एक देश एकाच वेळी निवडणूक म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा असल्याचा आरोपही केला जातोय। पण या ठिकाणी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्याकडे राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात केंद्रीय सूची, राज्य सूची आणि समावर्ती सूची देण्यात आली आहे। केंद्रीय सूचीमध्ये दिलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे। राज्य सूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्यातील विधानसभांना आहे, तर समावर्ती सूचीतील विषयांवर संसद आणि विधानसभा दोघंही कायदा करू शकतात। फक्त दोन्ही कायदे परस्पर विरोधी असतील तर अशा वेळी संसदेनं तयार केलेला कायदा अंमलात राहू शकतो। काही वेळा समावर्ती सूचीतील विषयांवर कायदा केल्यावर त्याला राष्ट्रपतींची मंजुरी घेण्याची तरतूदही आहे। याचाच अर्थ राज्यघटनाकारांनी केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कायदा तयार करण्यासाठी विषयांचं वाटप करताना संसदेला झुकतं माप दिलंय। अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या राज्यघटनेमध्ये आहे। आपल्याकडे राज्य सूची आणि समावर्ती सूची यामध्ये दिलेल्या विषयांपलीकडे जे विषय उरतात, ज्याला इंग्रजीमध्ये रिसिड्युरी पॉवर म्हणतात, त्यावर कायदा करण्याचा अधिकार हा राज्यघटनाकारांना संसदेने दिलेला आहे। म्हणजे या दोन्ही सूचींमध्ये उल्लेख नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला आहे। याच्या अगदी विरुद्ध स्थिती अमेरिकेमध्ये आहे। तिथे तेथील राज्यघटनेत उल्लेख नसलेल्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार तिथल्या राज्यांना आहे। तिथली राज्य ही आपल्याकडील राज्यांच्या तुलनेत जास्त अधिकार संपन्न आहेत। वरील दोन्ही मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतं की आपल्याकडील संसदेला राज्यातील विधानसभेच्या तुलनेत जास्त अधिकार आहेत। राज्यांच्या सीमा बदलून नवीन राज्य अस्तित्वात आणण्याचा अधिकारही आपल्याकडील संसदेला आहे। या पद्धतीनं नवीन राज्य अस्तित्वात आली सुद्धा आहेत। एकूणच राज्यघटनाकारांनी विचारपूर्वकच संसदेला जास्त अधिकार प्रदान केलेत। आपल्याकडे संघराज्य व्यवस्था असली तरी त्यामध्ये केंद्र सरकार आणि संसद हे राज्य सरकार आणि विधिमंडळ यांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली आहे। आता मुद्दा उरतो तो या एक देश आणि एकाच वेळी निवडणुकीच्या देशातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला फायदा होईल का? तर याचं उत्तर आहे हो। कारण स्थिर सरकार म्हणजेच भाजप सरकार हे लोकांच्या मनात बिंबवण्यात गेल्या काही वर्षांमध्ये या पक्षाला यश आलंय। मध्यावधी निवडणुका नको असतील तर भाजपाला निवडा असा प्रचार या पक्षाकडून भविष्यात झालेला दिसला तर आश्चर्य वाटण्याचं कारणच नाही। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जे यश मिळाले त्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा होताच, ज्यावर खरं तर फारशी चर्चा झाली नाही। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांच्यात आपापसात मतभेद होत राहतील आणि त्याचा विकासावर परिणाम होईल हा मुद्दा पद्धतशीरपणे लोकांपर्यंत घेऊन जाण्यात भाजप यशस्वी झाली आणि धक्कादायक निकाल समोर आला। एक देश एकाच वेळी निवडणूक हा अगदीच विरोध करण्यासारखा विषय नाहीये। आता हे विधेयक संसदेमध्ये मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपा काय रणनीती आखतं हे सुद्धा बघावं लागणार आहे। कोणत्याही निर्णयाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतातच। आपण कोणती बाजू बघून पुढे जायचं हे आपणच ठरवायचं असतं। त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।